हॅलो, गुड मॉर्निंग. सो बँक निफ्टी फ्लॅट टू गॅप डाऊन ओपन झालं आहे आणि मार्केटकडे जे एस एल आहेत ते सगळे डाऊन साईडला आहेत. एकदमच खालच्या साईडचे एस एल आपण टार्गेट करू शकत नाही. जे जवळ आहेत एस एल त्यांना आपण टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो मी 55,200चा पुट बाय केला आहे 925ला. डाऊन साईडचा ट्रेड घेतला आहे. सो माझं ट्रेड घेण्याचं रिझन हेच आहे की मार्केट जो आहे जर अपसाईड जर मोमेंटम मार्केटला द्यायची असते तर मार्केटनी जे आहे ते लगेचच अपसाईड मोमेंटम द्यायला चालू केलं असतं. पण मार्केटनी जे आहे ते इथे खूपच टाईम स्पेंड केला आहे आणि मार्केटनी ओपन झाल्या दुसऱ्या कॅन्डलपासूनच स्लाईटली डाऊन साईडची जी आहे ती मोमेंटम द्यायला चालू केली आणि त्याच्यानंतर मार्केट साईडवेजच आहे. सो म्हणूनच आणि एस एलही मार्केटकडे वरच्या साईडला जास्त नाही आहेत. मार्केट फ्लॅट आहे. सो आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की मार्केट जे आहे ते कोणाला टार्गेट करणार आहे. सो आपल्याला चार्टवर जे एस एल दिसत आहे जवळचे जे एस एल आहेत त्यांना आपण टार्गेट करू शकतो. म्हणून मी हा डाऊन साईडचा ट्रेड घेतला आहे आणि मार्केट आपल्या स्लाईटली फेवरमध्ये पण आला आहे. बट आपले जे रिक्वायर्ड पॉईंट्स आहेत ते आलेले नाही आहेत. मार्केटनी 30 to 35 पॉईंट्सपर्यंतच आपल्या फेवरमध्ये, त्याच्यानंतर मार्केट परत रिव्हर्स जातो आहे. सो असाच साईडवेज आहे मार्केट. सो आपला एस एलही हिट होत नाही आहे आणि टार्गेटही हिट होत नाही आहे. सो आपण आज जरा जास्तच वेट केलं आहे. सो ट्रेड घेण्याचं रिझन हेच आहे की मार्केट जो आहे ते फ्लॅट ओपनिंग आहे मार्केटची. वरच्या साईडला जास्त एस एल नाही आहेत. आपल्याला चार्टवर जे एस एल दिसत आहेत त्यानुसारच आपण काम करणार आहोत. म्हणूनच मी या डाऊन साईडचा ट्रेड जो आहे तो घेतलेला आहे. सो मी इथे कॉस्ट टू कॉस्टमध्ये एक्झिट घेतलेले आहे कारण मार्केट जो आहे तो आता एक डाऊन साईड मोमेंटम करेल असं तो चार्ट बनवत नाही आहे. सो मी कॉस्ट टू कॉस्टमध्ये जे आहे ते एक्झिट घेतलेलं आहे ट्रेडमध्ये.